पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा रणधुमाळी आता सुरू झाली आहे. जिल्हा स्तरावर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यामुळे वैजापूर तालुक्यात 8 पैकी 5 जागा या शिवसेनेला सुटलेल्या आहेत, तर 3 जागा भारतीय जनता पार्टीला देण्यात आल्या आहेत. काल सवनगाव गटामध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ बिलोणी येथील देवी तुळजाभवानी याच्या मंदिरामध्ये छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे व वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते फोडण्यात आला. या प्रसंगी गटाचे व गणाचे उमेदवार नीता दीपक सिंग राजपूत, सुनील कदम, वंदना शिंदेसह अनेक नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणाले की प्रचाराचा नारळ फोडताना जमलेल्या नागरिकांना पाहून असे वाटत आहे की हा प्रचाराचा नारळ नाही तर विजयी मिरवणूक आहे. तसेच वैजापूर तालुक्यामध्ये असे वातावरण तयार झाले आहे की आजच सर्व उमेदवारांनी विजयाचा गुलाल अंगावर घेतलेला आहे. समोरचे लोक मोठमोठं भाषण करताय आणि म्हणून मी कालपासून ठरलो कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. आपला विकास आपलं काम एवढंच आपण त्या ठिकाणी बोलायचं आहे. आणि म्हणून मी आदरणीय भुमरे साहेबांना या ठिकाणी मुद्दामून सांगेन का भुमरे साहेब हे सर्कल या ठिकाणी चांडगाव पासून सुरुवात होतं, परसोड्यापर्यंत हे सर्कल आहे. मला दोनदा या सरकारने खूप मताने आमदार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं अंक. परंतु या सर्कल मध्ये मी जेव्हा शब्द वापरला होता, मोहन पाटील साळुंखे यांनी सांगितलं बोलणारे सर काहीतरी वेगळं बोलता का काय. परंतु या सर्कलचा खासदार साहेब एकही गाव मी शिल्लक ठेवलं नाही का गाव टू गाव त्या ठिकाणी डांबरीकरण नाही. ज्या ज्या रस्त्याला क्रमांक आहे ते एमडीआर असेल, ओडीआर असेल, व्हीआर असेल, एखाद्याला नंबर नसेल, परंतु या रस्त्याचं जाळं विणण्याचं काम प्रामुख्याने मी 6 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का जर चांडगाव पासून जर सगळ्या बाजू जर पाहिल्या अण्णा तर रस्त्याचं अक्षरशः जाळं विणलं, एकही गाव ठेवलं नाही. आता आमच्या राजू छानवाले सांगितलं का परसोडा नावाचं गाव आहे, किती कोटी दिले मलाही आठवत नाही. सगळे रस्ते परसोड्याचे जोडले, सगळे पुलं जोडले, केटीवेर केले, अंतर्गत पूर्ण गाव पेवर बाके साहेब तुमच्या आशीर्वादाने. आपण मीटिंग बोलवली, प्रमुख कार्यकर्ते बोलवले, पण आज अशी परिस्थिती इथं मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस जिल्हा परिषद गटाचं कार्यक्रम आहे का विधानसभेची जाहीर सभा हेच लक्षात नाही सर. इतकं प्रचंड या सवनगाव सर्कलच्या या गटाचा एक उत्साह, कारण दीपक भुवने केलेलं अनेक वर्ष काम आणि पंचायत समितीचे उमेदवार दिलेले यांच्यामुळं तुम्हाला सांगतो की सगळा जनसमुदाय मतदार हे जमलेले. मला एक सांगायचं की मी सुद्धा अनेक ठिकाणी जातो, पण सर निवडणूक म्हणल्याच्या नंतर इतका मतदाराचा उत्सव मी पाहिला नाही. काय मी बी आता 2-4 दिवसापासून फिरतोय, पण प्रचंड मतदारामध्ये उत्साह. त्याचं कारण एक आहे सर की तुमचा असलेला जनसंपर्क, तुमच्या असलेले कामं, आणि मला वाटतं सर तुमच्या इतका काम करणारा आमदार मी माझ्या आयुष्यात सुद्धा अजून पाहिला. थोडंफार चलत असतं, होत असतं, राजकारणात चढ उतार होत असतात, लोकांच्या नंतर लक्षात येतं. पण मला एक सांगायचं की ग्रामीण भागात जे काही आपण उमेदवार उभा केलेले, मला वाटत नाही एकही उमेदवार आपला गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही. सगळे उमेदवार 7 तारखेला हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती ही वैजापूर तालुक्याची. आणि सर सगळ्यांच्या लक्षात आलं किंवा सरांनी इतके कामं केले
सरासारखी कामं मला नाही वाटत कोणी केली. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, आपल्याला फक्त बटन दाबायचे. आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त बटन दाबायचं. आणि मला खात्री आहे की आपण 5 तारखेला बटन दाबल्याशिवाय राहणार नाही. चांगले